गुड मॉर्निंग मैत्रिणींनो, शुभ सकाळ सर्वांना। तुम्हाला आजचा दिवस छान जावो मैत्रिणींनो, आनंदाचा जावो। आणि मी आहे किचनमध्ये। मी आज बनवायली मैत्रिणींनो शेवभाजी। तर ह्याच्यासाठी मैत्रिणींनो मी टाकली कांदा, लसूण, अद्रकची पेस्ट टाकली, कढीपत्ता घातलाय। आता इथं शेव काढून घेतली आहे। आता ह्याच्यामध्ये मैत्रिणींनो आपल्याला थोडं हे भाजून घेत आणखी हळद घालायची, मिरची पावडर घालायची आणि मसाला घालायचा, घरचा काळा मसाला। याच्यात पाणी घालायचं मैत्रिणींनो। आता एक उकळी आणायची। आजचं वातावरण इतकं ढगाळ आहे मैत्रिणींनो, आज बरोबर पाऊस येणार आहे आमच्या इकडे। ही असा रस्सा होतोय मैत्रिणींनो, त्याला उकळी आणायची आता। आणि त्याच्यामध्ये आपण ही शेव बाजारात मिळती मैत्रिणींनो, पाण्याची शेवभाजीची शेव द्या अशी असते, जरा जाडसर असते आणि खायला इतकी टेस्टी लागते ना अशी नुसती सुद्धा। मी तर अशीच जेवताना खाते, थोडी मला आवडती ही। आणि हिची टेस्ट म्हणलं तर ना अशी तिखट आहे, ह्याची टेस्ट इतकी भारी ना, जेवताना छान वाटते, खातानाही। ह्याची काय करायचं, भाजी पण घरी सुद्धा तुम्ही अशी बनवू शकतात मैत्रिणींनो। पीठ घट्ट तिंबायचं, मध्ये ओवा जिरे घालायचे, तिखट घालायचं। पण आयती मिळती मैत्रिणींनो आणि स्वस्तात पण बसती। आणि शेवभाजीची म्हणल्यावर अशीच असती, शेव अशी जाडसरच असते। आली आता उकळी मैत्रिणींनो, आता ह्याला आली उकळी। असा रस्सा होते तयार। त्याच्यामध्ये ही शेव टाकायची, गॅस बंद करायचा। तयार आहे आपली मैत्रिणींनो शेवभाजी। खाताना मैत्रिणींच्यावर कच्चा कांदा, कोथिंबीर, त्याच्यासोबत लिंबू घ्या, भाकरीसोबत, चपातीसोबत छान लागते। नक्की करून बघा मैत्रिणींनो। चला आता मला वरण फोडणीत घालायचे आता। तर कशी वाटली मैत्रिणींनो भाजी नक्कीच कमेंट करून सांगा। इकडे पीठ लावून ठेवलंय मैत्रिणींनो, मी आता पोळ्या घेते करून। आणि आज खूप काम आहे मैत्रिणींनो, मला जरा घर आवरायचं आहे, बाहेरचं लॉनमधलं, आमच्या समोरचं पोर्चमधलं धुवून लावायचं। त्या दिवशी पाऊस आलता, झाडाखाली इतका कचरा झालाय ना, आता मला सगळं ते काढून एकदा पाईप लावून धुतलं ना, ते फुलं ना खाली चिटकून बसलीत फरशीला, आता ते स्वच्छ करून घेते सगळं। चला तर मैत्रिणींनो, मग कशी वाटली शेवभाजी नक्कीच सांगा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।